10 दिवसांच्या मंगलमय मुक्कामानंतर लाडक्या गणरायाला राज्यात काल सर्वत्र भावपूर्ण निरोप। मुंबईत गिरगाव चौपाटीच्या समुद्रात लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात। चिंचपोकळीच्या चिंतामणी गणपतीसह काही मोठ्या गणेश मूर्तींचं काही वेळांपूर्वीच झालं विसर्जन। पुण्यामध्ये आजही काही गणपतींच्या विसर्जन मिरवणुका सुरू। विसर्जन मिरवणुकांची वेळेवर सांगता करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील। गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तसंच फिरत्या कृत्रिम तलावांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद। जलप्रदूषण टाळण्यासाठी काही संस्थांकडून निर्माल्य संकलनाची व्यवस्था। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांची पंतप्रधान मोदींची दूरध्वनीवरून चर्चा। द्विपक्षीय भागीदारीसोबतच युक्रेन संघर्ष थांबवण्यावरही चर्चेत भर। जीएसटी सुधारणांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवले जात असल्याची आपण अतिशय काटेकोरपणे खातरजमा करणार असल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची ग्वाही। जीएसटी सुधारणांचे लाभ देशाच्या जीडीपीत 20 लाख कोटी रुपयांची भर घालून अर्थव्यवस्थेत चालना देतील, अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास। बिहारमध्ये राजगीर इथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने चीनचा 7-0 केला पराभव। अंतिम फेरीत भारत कोरिया आमने-सामने। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत बेलारूसच्या अरिना सबालेंकानं महिला एकेरीचं सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद। आज पुरुष एकेरीत यांत्रिक सिन्नर आणि अल्कराज या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत। आणि उत्तर काशीमध्ये ढगफुटीमुळे निवासी भागात सर्वत्र चिखलाचा ढिगारा। मदत आणि बचाव कार्य जारी, तर पंजाबमध्ये पुरामुळे 46 जणांचा मृत्यू।